नमस्कार, तुम्हा सर्वांचं योगिता दानवे रेसिपीजमध्ये स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठात गूळ घालून अत्यंत खमंग, खुसखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत, जी पाहिल्यानंतर लगेच तुम्ही बनवायला घ्याल. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात इथे मी करूया. एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये 1 कप गूळ घालायचा आहे. जेवढा गूळ आहे तेवढंच इथे मी पाणी घेतलं आहे. 1 कप पाणी घेतलं आहे. आता आपल्याला गूळ हा वितळून घ्यायचा आहे. गूळ विरघळला की लगेच गॅस बंद करायचा आहे. याचा पाक वगैरे करायचा नाही आहे. गूळ थंड होतंय तोपर्यंत पुढची तयारी करूया. इथे मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये आपण अर्धा कप बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठ घातल्यामुळे कापण्या खुसखुशीत तयार होतात. अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे. गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं ना तर चव छान लागते. अर्धा चमचा सुंठ पावडर, 1 चमचा विलायची पावडर, 1 चमचा बडीशेप घेतली आहे. बडीशेप इथे मी कच्चीच वापरली आहे. आता सर्व कोरडे पदार्थ अगोदर एकत्र करून घेऊया. 2 मोठे चमचे तेल इथे मी कडकडीत गरम करून घेतलं आहे. आता हे मोहन पिठावर घालून घेऊया. तेल गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने एकत्र करून घ्यायचं. थोडंसं थंड झालं की नंतर हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित लागलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर पिठाची मूठ तयार होते आहे म्हणजे सर्व पिठाला व्यवस्थित तेल लागलेलं आहे. आता गुळाचं पाणीसुद्धा थंड झालेलं आहे. आता पिठामध्ये घालूया. यामध्ये अजिबात गरम पाणी घालायचं नाही, नाहीतर तुमच्या ज्या कापण्या आहेत त्या कडक होऊ शकतात. खूप घट्ट किंवा खूप पातळ असं पीठ मळायचं नाही. पीठ मळताना तुम्हाला थोडंसं पीठ यामध्ये लागलं तर तुम्ही घालू शकता, पण पातळ असं पीठ मळायचं नाही आहे. पीठ छान आपण मळून घेतलेलं आहे. 10 मिनिट हे झाकण ठेवून देऊया. 10 मिनिटापेक्षा जास्त पीठ हे ठेवायचं नाही, कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे. त्यामुळे पीठ जास्त कडक होऊ शकतं. 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. त्याचा एक उंडा इथे मी घेतलेला आहे. बाकीचं पीठ झाकून ठेवायचं. आता याची अलटीपलटी करून लाटी लाटून घ्यायची आहे. लाटताना तेल किंवा सुकं पीठ अजिबात लावायचं नाही, खाली अजिबात चिटकत नाही. दोन्ही बाजूने खसखस लावून इथे मी लाटून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर एका बाजूने लावले तरीसुद्धा चालतील. आपल्याला थोड्याशा जाडसरच ह्या ठेवायच्या आहेत. खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही आहे. डायमंड शेपमध्ये इथे मी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत. आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे, तळून घेऊया. कापण्या तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम नको किंवा खूप कोमटसुद्धा नको. मध्यम तेल गरम पाहिजे म्हणजे कापण्या अगदी व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातील. तेलामध्ये जेवढ्या कापण्या बसतील त्या घालूया. कापण्या तळताना मध्यम आचेवरच तळायच्या आहेत. खूप मोठा गॅस किंवा बारीक ठेवायचा नाही. थोडासा रंग बदललेला आहे. अजून थोड्याशा डार्क रंगावर ह्या तळून घेऊया. इथे आपल्या अगदी मस्त अशा कापण्या तयार झालेल्या आहेत. दिसायलासुद्धा अगदी सुंदर दिसत आहेत ते. माझ्या मुलीने तर गरम गरमच ह्या खायला सुरुवात केलेली आहे. तिला तर खूप आवडल्या आहेत. इथे आपल्या अगदी मऊ खुसखुशीत अशा आषाढ स्पेशल कापण्या तयार झालेल्या आहेत. तुमच्याकडे आषाढामध्ये कोणता पदार्थ तयार केला जातो हे कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.